तर लोक जॉईन झाले. 85. सर सुरुवात करायची का? चांदवडकर सर 100 पर्यंत जाईल, काही काळजी करू नका. अहो तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे, तुमच्या सदिच्छा पाठीशी आहेत, तुमचं प्रोत्साहन आम्हा तिघांना आहे. त्यामुळे चिंता आम्ही कसलीच केलेली नाहीये. आणि तुमच्या या सदिच्छा बळावर, तुमच्या आशीर्वादावर, तुमच्या या प्रोत्साहनावर आम्ही आतापर्यंत चांगलंच कार्य करून इथून पुढे चांगले कार्य करू असे आशीर्वाद तुम्ही द्यावे अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे. मेघश्याम पाटकर पण आलेले आहेत, ज्येष्ठ ज्योतिर्विद आज आपल्याकडे आहेत पाटकर. मनीषाताई हो चांदोडकर सर कॅमेरा चालू करा, चेहरा दाखवा लोकांना, म्हणजे मनीषाताई सुरुवात करतील. ते सर म्हणतायत की हा हे बघा आले 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 आले. सर जय श्रीराम. जय श्रीराम. मनीषाताई 2 शब्द बोलतो उभा करा. आज भाग्योदय ज्योतिष कुंडली मंथन या दोन्ही ज्योतिषांच्या ग्रुपतर्फे चांदवडकर सर उपस्थित आहेत. आता चांदवडकर सरांची ओळख सौ मनीषाताई भावसारताई करतील. मनीषाताई बोला. हो नमस्कार, मी सौ मनीषा संजय भवसार, पुणे निगडी येथून कुंडली मंत्र आणि भाग्योदय ज्योतिष हस्तरेखा व वास्तू यांच्या संयुक्त विद्यमाने साप्ताहिक ज्योतिष व्याख्यानमालेत सर्वांचे स्वागत करते. आणि आजचे जे आपले वक्ते आहेत ते श्री अनिल चांदवडकर सर आणि आजचा विषय आहे शनी श्राप की वरदान. आणि चांदवडकर सरांची अल्प परिचय देते. तर खरं तर चांदवडकर सर हे ज्योतिष आणि सामाजिक क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत. म्हणजे त्यांना ओळखीची सुद्धा गरज नाही, पण तरी सुद्धा त्यांचा अल्प परिचय. तर महाराष्ट्र राज्य ज्योतिष परिषदेचे ते अध्यक्ष आहेत. अनेक वर्षापासून ज्योतिष क्षेत्रामध्ये कार्यरत. त्यांच्या ज्योतिष संस्थेतून अनेक विद्यार्थी घडले आणि त्यांनी घडवले. सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. संघाच्या कामाशी निगडीत व्यक्तिमत्व. तर असे छान आपल्याला आज वक्ते लाभलेले आहेत. तर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला सगळ्यांना खूप गरज आहे. तेव्हा तुम्ही चालू करू शकता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नीलाञ्जन समाभासं रविपुत्रं यमाङ्गजं छायामानं बाकी ज्यांचे माईक बंद करा, बाकी सर्वांनी माईक बंद करा. फक्त चांदवडकर सरांचं माईक चालू असेल. अक्षय बाकी सर्वांचे माईक म्यूट कर. त्यांनी रेकॉर्डिंग चालू केलेलं आहे ते. कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष हस्तरेखा आणि वास्तू यांच्या संयुक्त विद्यमानाने जे काही साप्ताहिक ज्योतिष व्याख्यानमाला होते त्याच्यामध्ये माझ्यासारख्या ज्योतिष विद्यार्थ्याला बोलवलं. त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांना आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि ज्योतिषशास्त्र प्रचार प्रसाराच्या उद्देशाने चालू केलेली ही व्याख्यानमाला अशीच निरंतर चालू राहू दे अशी शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. सर्वप्रथम मी पहिल्यांदी स्वतःला विद्यार्थी म्हटलं. त्याचं कारण ज्योतिषशास्त्र हे छोटं शास्त्र नाही. जुन्या ग्रंथांचा विचार केला आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये जुन्या ग्रंथांपेक्षा कॉपी पेस्ट ग्रंथ जे आहेत त्याचं प्रचार प्रसार खूप आहे. मूळ ग्रंथांचा प्रचार प्रसार नाही. पण त्याचा का होईना आहे
त्याबद्दल त्या लेखकांचे त्यांनी केलेल्या गोष्टींचं सुद्धा अभिनंदन. त्यांना धन्यवाद. कारण शास्त्र पुढे जाण्यासाठी याची पण आवश्यकता असते, चांगल्या गोष्टींची पण वाईट गोष्टींची पण. हा एक भाग आहे. आज माझ्याकडे याचाच नुकतीच धनुराशीची ढय्या, माझी रात धनु आहे आणि धनुराशीची ढय्या शनी वक्री झाल्यामुळे तात्पुरती का होईना थांबली आहे असं म्हटलं जातं. पण शनीचे जे विविध गुण आहेत त्याच्यातला सातत्य हा मोठा गुण आणि महाराष्ट्रामधल्या अनेक ज्योतिष संस्थांनी सातत्याने ज्योतिष शिकवण्याचं कार्य वेगवेगळे छोटे का होईना, ज्याला अधिवेशन म्हणता येणार नाही पण अधिवेशन शब्द वापरतात. अधिवेशन, व्याख्यानमाला, संमेलन, मेळावे असं घेण्याचं अनेक संस्था, अनेक व्यक्ती कार्य करतात. या सर्वांचं सुद्धा अभिनंदन. काही जण सोशल मीडियाच्या विद्यापीठामध्ये काही ना काही लिहित असतात. त्या सर्वांचं सुद्धा अभिनंदन. महत्वाचं म्हणजे ज्योतिषशास्त्राचा प्रचार प्रसार, चांगला का वाईट हा मुद्दा बघून पण करतायत. त्या सर्वांचं महाराष्ट्र ज्योतिष परिषद, कारण गावचं नावामध्ये बरेच वेळा गडबड होते. महाराष्ट्र ज्योतिष परिषद हे रजिस्टर नाव आहे. ट्रेडमार्क किंवा पेटंट जिथे रजिस्टर होतं त्या भारत सरकारच्या सरकारी खात्याकडे सुद्धा हे नाव आपण महाराष्ट्र ज्योतिष परिषद रजिस्टर केलंय. ज्योतिष शास्त्री ही पदविका सुद्धा रजिस्टर केली. आता ही पदवी दुसऱ्याला देता येणार नाही, दुसऱ्या कोणत्या संस्थेला, कारण महाराष्ट्रामध्ये स्वयंघोषित संस्था अनेक आहेत. ऑडिट करतात का नाही हा भाग वेगळा. आणि मग त्याच्या अनेक पदव्या दिल्या जातात. मग सूर्योदय सूर्यास्त काढायला लावलं तर आनंद आहे, पण पदवी दिली जाते. जे काही पूर्वसुरूंनी सांगून ठेवलंय, सिद्धांत, संहिता आणि होरा या तिघांचा अभ्यास करणाऱ्याला ज्योतिषशास्त्राची पदवी द्यायला पाहिजे. याच्यात ज्योतिष गणित नावाचा प्रकार अनेक संस्थांमध्ये शिकवलं जात नाही. कारण दिलं जातं कॉम्प्युटर युग आहे म्हणून. पण कॉम्प्युटरमध्ये सुद्धा एखादी फाईल करप्ट झाली तर येणारी प्रिंट सुद्धा ती करप्ट येते. मग राहू केतूचे अंश समोरची चुकलेले सापडतात. जन्मता महादशा, विश्वोत्तरी महादशा चुकलेली सापडते. अशा अनेक कॉम्प्युटराइज पत्रिका सुद्धा माझ्या पाहण्यात आल्या. मग किमान ते त्याला कळायला हवं, यासाठी थोडं तरी गणित यायला हवं हा आग्रह माझी संस्था असेल, नाशिकची ज्योतिष अभ्यास मंडळ नवीन नाशिक किंवा महाराष्ट्र ज्योतिष परिषद हे धरत असते. आणि म्हणून हा ज्योतिष अभ्यासक्रम, ज्योतिषशास्त्रीय अभ्यासक्रम हा ज्योतिष परिषदेने सुरू केला. हा 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. कुठेही 1.5 वर्षाचा, 1 वर्षाचा नाही. ज्या संस्था 1.5 वर्षाच्या किंवा 2 वर्षाचा घेत असतील त्यांचे नावं कळवले तर त्यांचं बसवणं सुद्धा बंद करता येईल. तर हा मूळ 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. याची पण नोंद सर्वांनी घ्यायला हवी. आता हे झालं माझं ज्योतिष परिषदेचं एक कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून आपल्याला सांगणं. आता जाऊया माझा विषय जो आहे शनी साप की वरदान. जेव्हा मला विषय दिला हेमंतजींनी त्यावेळेस मला थोडं आश्चर्य वाटलं. मला शनीची ढय्या चालू आहे, शनीचा त्रास चालू आहे आणि शनीबद्दल बोलायचं. शनी महाराज काय फटके देतील माहिती नाही, पण म्हटलं चलो बोलूया. तर कारण गेले 22-23 वर्ष वेगवेगळे विषय शिकवत असताना ज्योतिषशास्त्राचे शनीचा संबंध येतो. आणि शनी म्हटलं तर माझा सर्वात चांगला ग्रह कोणता असं जर कोणी विचारलं तर मी सांगतो शनी महाराज हे सर्वात चांगले ग्रह.
आता व्याख्यानाला आलेल्यांमध्ये काही नवीन असतील, काही जुने असतील, काही शास्त्री झालेले पण असतील. मी काय खूप वेगळं सांगणार आहे असं अजिबात नाही. जे आपल्या शास्त्राने, शास्त्रकारांनी, ऋषीमुनींनी सांगून ठेवलं त्याच्यातलंच काहीतरी भाग मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मी पहिल्यांदाच म्हटलं मी विद्यार्थी आहे. शनी, मंद, छाया, त्यानंतर अर्की, शनेश्वर, छायासुत, आसीन अशा अनेक नावं या शनी महाराजांना दिलेले आहेत. 12 राशीतून प्रदक्षिणा करायला म्हणजे सूर्याभोवती एक पूर्ण प्रदक्षिणा करायला 29 वर्ष 5 महिने आणि 27 दिवस या शनी महाराजांना लागत असतात. जे सुरुवातीला 7 ग्रह जे म्हटले जातात, जे महत्वाचे ग्रह आहेत, त्या 7 ग्रहांमधला सर्वात शेवटचा ग्रह आणि सर्वात जास्त काळ याला सूर्याभोवती चालायला लागतो. म्हणून याला मंद असं नाव दिले. 29 वर्ष 5 महिने 27 दिवस म्हटल्यानंतर एका राशीत साधारणतः तो 2.5 वर्ष राहतो आणि सर्वांना आवडणारी किंवा सर्वजण आतुरतेने वाट पाहणारे माझी साडेसाती कधी लागते. मग त्यातलं महत्वाचं हे 2.5 वर्ष त्याच्या राशीत आल्यावरती, त्याच्या अलीकडच्या राशीत आल्यावरचे पहिले 2.5 वर्ष, त्याच्या राशीत आल्यावरती दुसरं 2.5 वर्ष आणि त्याच्या पुढच्या राशीत गेल्यावर एक तिसरं 2.5 वर्ष. अंशात तो विचार केला तर त्याचे जे चंद्राचे स्पष्ट अंश आहेत त्याच्या 45 अंश अलीकडनं आणि 45 अंश पलीकडे जाईपर्यंत ही साडेसाती राहते. मग देवता ब्रह्मा म्हटलेला आहे, पण शनिदेव मारुतीराय याची उपासना केल्यानंतर सुद्धा चालते. वर्णन करताना वृद्ध असं वर्णन केलेलं आहे, काही ठिकाणी लंगडा आणि वृद्ध असं वर्णन केल्यावर मला तो महाभारतातला शकुनी आठवतो, पण ते वर्णन काही ठिकाणी सापडतं. शिशिर ऋतूवरती अंमल त्याचा आहे. रस म्हणताना तुरट म्हटलेला आहे. षड्रसांपैकी दिशा पश्चिम म्हणजे सूर्य मावळल्यावरती याचा कार्यकाळ चालू होतो. सूर्याचा पुत्र आहे, सूर्यपुत्र म्हणून सुद्धा त्याची ओळख आहे. पण वडिलांचं आणि मुलाचं पटत नसतं, त्याप्रमाणे या शनी महाराजांचं वडिलांची पटत नाही. म्हणून काही आध्यात्मिक व्याख्याते प्रवचनकार सांगताना सांगतात की सूर्याचा अस्त झाल्यावरती आणि सूर्योदय होईपर्यंतचा काळ जो आहे या काळात शनी महाराजांचं दर्शन घ्यावं, हा एक भाग आहे. वर्ण म्हणताना क्षुद्र वर्ण म्हटलाय. क्षुद्र आणि क्षुद्र याच्यामध्ये थोडा फरक आहे. क्षुद्र म्हणजे चतुर्थ श्रेणी किंवा आपल्याला म्हणता येईल की जे तथाकथित वंचित घटकातले व्यक्ती, पण जे क्षुद्र म्हटल्यानंतर सेवा करणारे, सेवाभावी असं म्हटले म्हणजे डॉक्टर, सीए असतात. ते सेवा पुरवणारे जे आहेत ते सेवा पुरवणारे सुद्धा या क्षुद्रांमध्ये येतात. आणि वायू तत्वाच्या राशी ज्या आहेत त्या वायू तत्वाच्या राशी या ज्या आहेत त्या क्षुद्र वर्णाच्या म्हटल्या जातात.
आणि या शनी महाराजांना सुद्धा शूद्र म्हटलेलं आहे. 12 भावांपैकी किंवा 12 स्थानांपैकी त्रिक स्थान ज्याला आपण म्हणतो, त्या त्रिक स्थानाचा आणि दशम भावाचा कारकत्व या शनी महाराजांकडे दिले. नक्षत्राचा विचार केला तर पुष्य असेल, अनुराधा असेल आणि उत्तरा भाद्रपदा हे 3 नक्षत्र या शनीच्या आधिपत्याखाली येतात. आपल्याला माहित आहे मकर आणि कुंभ रास. मग राजाने, रवी राजाने आणि चंद्र राणीने जे काही 12 राशींचं वाटप केलं, त्यातलं राजाने मकर रास ही शनी महाराजांकडे दिली आणि कुंभ रास राणीने ही शनी महाराजांना दिली. आणि उच्च रास आपल्याला माहिती आहे तुला, ही रवीची नीच रास आहे. ही रास शनी महाराजांची उच्च रास आहे. आणि नीच रास शनी रवीची जी उच्च रास आहे ती शनी महाराजांची नीच रास आहे. मूल त्रिकोण रास मकर कुंभामधली कुंभ जी राणीच्या गटातली आहे, तेव्हा गटातली ती कुंभ रास ही या शनी महाराजांना दिली. तसंच तमोग्रह, क्रूर ग्रह, पापग्रह आणि पापग्रहांमध्ये काही ठिकाणी उल्लेख सापडतो की अग्रगण्य कोण आहे तर शनी महाराज आहेत. ग्रह मानत का अंतिम ग्रह अर्चल्यसून कुठो दुर्बिणीतून पाहिलेले ग्रह. अर्थात आपल्या ऋषीमुनींनी दिव्य दृष्टीने त्यांना अगोदर बघितलं होतं. पण 9 ग्रहांमध्ये जे 7 ग्रह प्रामुख्याने दिसतात त्यातला अंतिम ग्रह हा शनी महाराजांना म्हटलं जातं. मग अंतिम म्हटल्यामुळे आपोआपच त्याला मृत्यूकारक, काही ठिकाणी आयुष्यकारक पण म्हटले. अर्थात मृत्यूकारक म्हटल्यानंतर मृत्यूच्या वेळेपर्यंत म्हणून त्याला आयुष्यकारक म्हटलं असेल. ग्लासाचं उदाहरण दिलं जातं. अर्धा ग्लास भरलेला, तो भरलेला एका रिकामा आहे. याचा विचार केला कोणी म्हणेल भरलेला, कोणी म्हणेल रिकामा. तसं मृत्यूकारक आहे का, कोणी म्हणेल आयुष्यकारक आहे का. मग वेगवेगळ्या घरांमधल्या पदार्थांचा जर विचार केला तर त्या पदार्थांची शेवटची अवस्था मग कुजणे असेल, सडणे असेल किंवा नाचणे असेल, ही शेवटची अवस्था असते. एखादा पदार्थ कुजतो, तो टाकून द्यायच्या लायकीत राहतो. जर शेवट जवळ आला असं कळतं आपल्याला. म्हणजे कुजणे, सडणे, नाचणे ही जी अवस्था आहे, ही अवस्था सुद्धा या मृत्यूकारक म्हणजे अंतिम ग्रह ज्याच्या याच्याने या शनी महाराजांकडे मंद गतीचा विचार केला सर्वात हळू चालणारा म्हणून याला विलंबाचं कारकत्व दिले. दमा रेल्वेच्या पुस्तकात त्यांनी विलंबी शनी असं त्याच्या पुस्तकातच हेडिंग केले. म्हणजे विलंबाचा कारक. पण दुर्बिणीतून पाहताना हा दिसतो शंकराच्या पिंडीसारखा. दुर्बिणीतून पाहताना शंकराच्या पिंडीसारखा दिसतो. मग शंकराच्या पिंडीसारखा दिसतो म्हणजे काय, शंकराची पिंड, शंकर भगवान शंकर वैराग्याचा कारक आहे. आणि मग हे वैराग्य हा गुण सुद्धा शनी महाराजांकडे आपोआपच येतो. भगवान शंकराचा विचार केला तर आपल्या सर्व देवतांमधली एकमेव देवता जी आहे, जिला चेहरा नाही, जिला चेहरा नाही, पिंडीचा आकार दिलेला आहे. मी म्हणताना म्हणतो की जमिनीतून बाहेर पडणाऱ्या लाव्हा रसाला लावलेलं बूट म्हणजे ही आपली पिंड आहे.
आणि याचं प्रत्यंतर मग त्याच्यात ऊर्जा आहे का नाही वगैरे हा भाग सोडून देऊ आपण. पण 22 असेल किंवा 3.14 असेल या सूत्र सुद्धा याचा फॉर्म्युला सुद्धा या पिंडीतून तयार झाला. रणा शुक्ल नावाचे भारतीय विज्ञान विभागातले वैज्ञानिकांनी तर या 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणून बाहेर पडणारे अल्फा बीटा गॅमा किरण याची मोजदाद करून ठेवली. आपल्या असलेल्या माता भगिनींचा विचार केला 2,000 असेल, पण जशा आत असलेली सप्तशृंगी असेल किंवा देवी असेल 3.5 खंडपीठ याच्यामध्ये जाऊन ऊर्जा मोजली तर वातावरणातली अतिरिक्त असलेली ऊर्जा शोषण्याचं केंद्र याची नोंद त्या रणा शुक्लांनी करून ठेवली भारतीय विज्ञान विभागात. अल्फा बीटा गॅमा किरण त्यातून बाहेर पडतात आणि देवींच्या इथे शोषले जातात. पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं कुष्ठरोग बरा करायचा तर या ठिकाणी जायचं. मग अशी सहनशील असलेली देवता 14 समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडली, त्यातलं 20 प्राशन करणारी देवता आमची महादेव. हिरवा निळा कंठ झाला, आज मारायला लागलं, पण सहनशीलता किती तर आपला तिसरा नेत्र उघडला नाही. सहनशीलता स्वतःची वाढवली आणि मग त्यासाठी सर्वात थंड असलेला प्राणी गळ्याभोवती गुंडाळला. त्यातूनही आग शांत झाल्याने गंगेला बसवलं आणि सर्वात शीतल असलेल्या चंद्राला सुद्धा आपल्या मुकुटी धारण केलं. सर्वात शीतल असलेल्या चंद्राला आमच्या वैज्ञानिकांना चांद्रयान गेल्यावरती कळलं की प्रोब जमिनीत टाकल्यानंतर लक्षात आलं -डिग्री टेम्परेचर आहे. हे आमच्या शनी महात्म्यात अगोदरच वर्णन केलेलं आहे. असे हे आमचे शनी महाराज वैराग्यासारखे दिसतात, महादेवाच्या पिंडीसारखे दिसतात. म्हणून वैराग्याचं कारण, सहनशीलतेचं कारण. दुसरं पाहिलं तर त्याच्या भोवती कडी आहे, 3 कडी आहे. मग कडी काय सांगतात की रिंग सांगते. शनी महाराजांना त्या रिंगच्या आतमध्ये बंधनात टाकलेलं आहे. म्हणून बंधन योगाचा कारक सुद्धा या आपल्या शनी महाराजांना म्हटलं जातं. दुर्बिणीतून पाहिल्यावर तिथे सांगतात तिथे बर्फ आहे, म्हणजे थंड वस्तूंचा कारकत्व सुद्धा या शनी महाराजांकडे दिलंय. वृद्ध आहे, अनुभव संपन्न आहे, प्रतिकार करत नाही, प्रतिवाद करत नाही. दास्य वृत्तीचे कारक सुद्धा आमचे हे शनी महाराज आहेत. गुरु महाराज आमचे स्थानवृद्धी करतात, पण आमचे शनी महाराज आकुंचन करतात. तसं पाहिलं तर वेगवेगळ्या ग्रहांचा जर विचार केला तर बुध खट्याळ आहे, कारण लहान आहे, तो बाल आहे. शुक्र म्हणजे रसरसते तारुण्य. मंगळ तारुण्यातील मस्ती म्हणजे मंगळ. गुरु म्हणजे या सर्वांमध्ये असलेलं शहाणपण. पण आमचे शनी महाराज अनुभवजन्य ज्ञान असलेलं, समृद्ध असलेल्या अनुभवांनी परिपक्व असलेलं असे हे शनी महाराज आहेत. ते वायू तत्वाचे आहे. वायू दिसत नाही पण असतो, न दिसता काहीतरी कार्य करत असतो आणि तो आपल्याला कळतो स्पर्शाने. तसंच घरात असलेलं वडीलधारी माणूस, अनुभवजन्य माणसं हे कळत कळत हे कोणताही आहे त्यांना रिमूव्ह करून मयूरताई तुमचा माईक बंद करा. मयुरीताई मी केलाय बंद सर. तू बंद केलाय का? अक्षय, ज्याचा माईक चालू असेल त्याला रिमूव्ह करून टाक तिथून लगेच. मी बंद करतो ते पुन्हा चालू करतो. ते बंद करून टाका, रिमूव्ह कर त्यांना, रिमूव्ह कर. एक सर्वांना विनंती आहे, आपलं चालू झालेलं व्याख्यान ऐकत राहा. मध्ये जर माईक वगैरे खेळायचं असेल तर आपण लेफ्ट व्हा आणि खुशाल रील पाहत राहा, खेळत राहा. कारण व्हिडिओ बंद करा. तर मी सांगत होतो
दिसत नाही पण हसतो असं वायू तत्व, न दिसता काम करतो ते वायू तत्व. तसं अनुभवजन्य माणसं जे आहेत ते पडद्यावरती येत नाही, पण पडद्यामागे राहून काम करत राहतात. हेमंत सरांसारखे आज 40 वर्षाचा अनुभव असलेले माणसं पडद्यावर येत नाही, पण पडद्याच्या मागून काही ना काही कार्य करत राहतात. तर ते हे शनी महाराजांमुळे. वायूचा विचार केला तर वायू कळतो आपल्याला फक्त स्पर्शाने. मग हे अनुभवजन्य माणसं आपल्या पाठीवर हात फिरून म्हणतात जड, प्रेरणा देत असतात. मग प्रेरणा देणारा तो शनी. कुठल्याही साधू संन्यासी व्हायचा असेल तर त्याला शनीची गरज पडते, गुरु महाराजांची गरज असते, पण शनीची पण गरज पडते, नेपच्यूनची पण गरज पडते. नेपच्यून गुरु शनी जर त्रिकोण योग असेल तर साधारणतः साधू संत महंत ऋषी अध्यात्मात प्रगती हे होत असते. त्यासाठी सुद्धा शनी महाराजांची गरज असते. वायू पाहिला तर वायू अस्थिर आहे, सदैव हलता फिरता आहे, वेग कमी जास्त होतो, पण हा वायू समतोल राखतो. ब्रह्मांडामध्ये वायूचा समतोलपणा आहे. कुठे वायूची पोकळी तयार झाली तर इकडून येऊन वायू तिथे जातो. मग हे जे काम आहे हे काम हा वायू तत्व करत असतो, समतोलपणा. आणि या वायू तत्वाचाच भाग म्हणजे आमचं शनी महाराज. म्हणजे समतोल करण्याचं काम हे वायू शनी महाराज करत असतात. अर्थात आगीमुळे, तारुण्यामुळे या वायूला वेग येत असतो. कारण आपल्याला माहिती आहे आग तयार झाली तर त्या ठिकाणी वायू गरम करतो आणि ती वायू काय होतो, हवा वरती चालली जाते आणि त्या ठिकाणी हवेची पोकळी तयार होते. म्हणून या वायूला अग्निसखा पण म्हटलेलं आहे. अग्नीचा सखा. पण वाऱ्यामुळे आग दिसते, पण पाणी सुकते सुद्धा. आणि पाणी जर जास्त असेल तर तरंग निर्माण होतात, लाट निर्माण होते, लाटा निर्माण होतात. वारा सुद्धा जास्त झाला तर वावटळ निर्माण होते, वादळ निर्माण करते. म्हणजे या शनी महाराजांकडे वादळ निर्माण करण्याची पण ताकद आहे आणि अग्नी पेटवण्याची पण ताकद आहे. कारण आपल्याला माहिती आहे जर वायू नसेल तर अग्नी पेटू शकत नाही. मग हे शनी महाराज ही ताकद पण ठेवून आहे आणि वादळ, वावटळ, लाटा निर्माण करण्याची सुद्धा ताकद या शनी महाराजांकडे. स्पर्श, वायू कळतो आपल्याला स्पर्शाने आणि स्पर्श गुण हा ज्ञानेंद्रियाचा गुण आहे. आणि त्वचा, शरीराची त्वचा जी आहे ही त्वचा हे त्याचं ज्ञानेंद्रिय भाग आहे. लग्नी म्हणा किंवा रोगचालक म्हणा, हा शनी महाराज जर बिघडला असेल तर अशा व्यक्तींची त्वचा कोरडी खरखरीत होते. ती याच गुणांमुळे. वायू इकडून तिकडे जातो म्हणजे गती असते त्याला. म्हणजे बदल, हालचाल, दळणवळण, ज्ञान, प्रवास, देवाणघेवाण, फिरणे हे सर्व शनी महाराजांच्या आधिपत्याखाली. ठीक आहे ते आपण दळणवळण बुधाकडे म्हणतो, पण तिथे शनी महाराजांची पण गरज असते. शरीराच्या अवयवांचा विचार केला तर हात जे आहे सर्वात जास्त हलणारं कर्मेंद्रिय हे सुद्धा शनी महाराजांकडे. दुसरं परिणाम शनी महाराज कुठे करतात, सर्वात वेगवान असणारं न दिसणारं आपला अवयव म्हणजे मन. मग आपल्याला माहिती आहे मन वढाय वढाय बहिणाबाईंनी म्हटलंय ते एका क्षणात इकडून तिकडे जातं, तिकडून इकडे येतं. मग शनी महाराजांसंबंध त्या मनाशी पण येतो, त्या मनाशी त्याचं प्रेम आहे. मग आयडिया असतील, कन्सेप्ट असतील, लॉजिक असेल हे डेव्हलप करण्यासाठी शनी महाराजांची गरज असते. नुसतं मन असून चालणार नाही. कल्पनाशक्ती, काव्यशक्ती याचाही संबंध
आमच्या या शनी महाराजांची येतो, कारण शनी महाराज या सर्वांचा भाग येतो. मला विचारायचं आहे, शाप की वरदान आपण करू शकतो. प्रत्येक ग्रहांकडे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण या वेगवेगळ्या गोष्टी आणि शनी महाराज यांची तुलना जर आपण केली तर ती तुलना काय आहे, कशी आहे, त्याचा जो विचार आपण करूया. समजा मंगळाचा विचार केला आणि शनी महाराजांचा विचार केला तर मंगळाकडे काय आहे, धडाडी आहे, उतावीळपणा आहे, मेषेमध्ये आपण तो बघतो अविचारीपणा आहे, मेंढा, हे तर प्रतीक आपल्याला पाहिजे. त्यानंतर उदरपट्टीपणा असते, तापरेपणा पण असतो. पण त्याच्या भागात दुसऱ्या भागात शनींचा विचार केला तर शनीकडे काय आहे, तर संयम आहे, तंगपणा आहे, हळुवारपणा, त्याच्याबरोबर काटकसर आहे. विचारीपणा आहे, निर्णय घेताना वेळ लागेल पण विचारपूर्वक निर्णय घेतील, अनुभवाचा वापर त्या ठिकाणी करतील. तापटपणा आहे, इकडे काय आहे, थंडपणा आहे. बुधाचा विचार केला तर बुध आमचा आहे विरोधी, पक्षंदी, लहान बालक येते बसायला ते विरोध करायला कधी करते आणि परत अस्थिरता, चंचलता, मग इकडे विचार केला तर गंभीरपणा आहे, संयम आहे, चंचलता आहे का, अस्थिरता आहे का, नाही स्थिर आहे किंवा अचंचलता म्हणता येईल. म्हणजे बुधाच्या बाबतीत विचार केला तर बुधापेक्षा काही गुण शनी महाराजांकडे आमच्या जास्त आहे. गुरुचा विचार केला गुरु म्हटल्यानंतर सहजतेने मागितलं आणि सहजतेने दिलं असा मनमोकळेपणा गुरुकडे आहे. ज्ञानाचा तर विचारायचंच नाही, ज्ञान मार्ग त्यांच्याकडे आहे, ज्ञानाचा साठा प्रचंड आहे. सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती गुरुकडे आहे. त्याचबरोबर आशावाद, आणि गुरु हे शिक्षक पण आहे, पण तो शिक्षक कुठला आहे, देवीचा शिक्षक होतो, देवी मानतो. याच्या उलट मोकळेपणा नाही, संकुचित वृत्ती आहे. मोकळेपणाने बोलणार गुरुवारे, मांडणार, पण शनी मोजकच बोलणार. परत तप आणि कष्ट करण्याची तयारी आहे, अनुभवाला महत्व देतात. गुरु आला तर मान पण लागेल. इकडे शनीला तप कष्ट करण्याची तयारी शनीकडे आहे.
इथे ज्ञानमार्गामध्ये अनुभवाचे महत्व त्यांना आहे. त्यांच्याकडे ज्ञान कुठलं आहे तर अनुभवजन्य ज्ञान आहे. सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती आहे का नाही, एकाकुंडी वृत्ती आहे. आशावाद आहे का तर नाही, निराशावाद आहे. आणि मग शिक्षकाचा विचार केला तर प्रॅक्टिकल घेणारे शिक्षक येते. मग ते जीवनाचं प्रॅक्टिकल असेल, पण ते जीवनाचं प्रॅक्टिकल सुद्धा शनी महाराज घेतात. चंद्राचा विचार केला, मोह, माया, ममता, माया, ममता, संसाराची आसक्ती, नात्यांची आवड, चंद्र देतो. जलदगती आणि बदलाची आवड पण. मग इकडे शनी महाराजांचा विचार केला तर पहिली गोष्ट मोह, माया, ममता, संसाराची आसक्ती. इथे काय, मोह नाही, माया नाही, ममता नाही, संसाराची नासक्ती आहे. नात्याची आवड आहे का तर नाही. उलट ते नात्यातला फोलपणा दाखवून देतात. नात्यातला फोलपणा दाखवून देतात. आणि बदलाची आवड, जलदगतीला असं जर विचार केला तर ते स्थिर आहे, संत आहे. हळूवारपणे काम करायचं, काही प्रगती झाली चालेल की नाही याचा विचार करताना कथा आणि कात्वाची गोष्ट आठवते. दोघं शर्यत लावतात, ते गाणं आहे. लहान मुलांचे जे व्हिडिओ पाहिले युट्यूब वरती, त्या गाण्यामध्ये कथा कात्वाची गोष्ट लावली तर लक्षात येतं आपल्याला. चंद्र पळत चाललाय, थांबतो, झोपतो आणि कासव शांतपणे एकाग्रतेने जात 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 प्रगती करतात. इकडे शेवटी शर्यत हारतो, पण कशामुळे तर ड्युटी घेतो, अजून मागे बॉल, म्हणून मोह माया वंशामध्ये अडकून जातो. संसाराच्या आसक्तीमध्ये मस्त निद्रा घेतो. पण शनी प्रधान व्यक्ती तसं करत नाही. तो शनी सुद्धा नात्यातला फोलपणा त्याला दाखवत असतो. शुक्राचा विचार केला तर रसिकता, सौंदर्य, आवडतो. आणि आपण चेहऱ्याला पावडर लावतो, म्हणजे वरती आलेले गाल जे आहे ते गाल शुक्राच्या म्हटले जातात. मग ते जे आहे रसिकता, सौंदर्य, तारुण्य आणि परत मग जीवनाची आसक्ती जी आहे रोमांस करणं असेल, आनंद जीवनाचा घ्यायचा
या सर्व गोष्टी शुक्राकडे येतात. पण इकडे पाहिलं तर हा काय अरसिक आहे, म्हणता आहे तो. अरसिक, म्हातारा, परत व्यवहारी, खरंच गरज आहे का आता आपल्याला? नाही, फोर व्हीलर नाही घेणार. इकडे नाही आवडली गाडी घेतली, म्हणजे गोष्ट आवडली तिचा आनंद घ्यायचा, उपभोग घ्यायचा, हे शुक्राकडे. तर तरी म्हणेल नाही, असं चालणार नाही. आणि जीवनाची आसक्ती आहे, तिकडे काय बोलेल, जीवनाबद्दल अनासक्ती आहे, वैराग्य वृत्ती आहे. कारण तो वैरागी आहे, वृद्ध आहे. 1 2 3 1 2 3 4 5 त्यांनी 6वा राहिला रवी. पहिले घ्यायला पाहिजे आपण रवी. रवी काय राजा आहे, त्याच्या भोवती सर्व ग्रह फिरतायत. हे ब्रह्मांड चालतं रवीमुळे. रवी स्वतः पुढे येऊन काम करतो. पुढे येऊन काम करणे हे रवीचं गुण आहे. तर शनी महाराज काय करतात, छुपे राहून काम करतात, मागे राहून काम करतात, पडद्या मागून काम करतात. ज्यावेळेस रवी आपल्यामध्ये असतो, आपल्याला दिसत असतो, तेव्हा शनी महाराज दुसऱ्या भागात गेलेले असतात. रवी म्हणजे स्वाभिमान. मला बोलवलं नाही, मी कसं जाऊ, थोडा अहंकार पण असतो. शनी महाराज म्हणतील नाही ठीक आहे, कामाच्या गडबडीत ते तर राहून गेला असेल, मग निरहंकारी आहे. अहंकार विरहित, निरंकार. इकडे निर्भीडपणा आहे. इकडे काय भीती आहे. कुठलीही गोष्ट करताना 4 वेळा विचार करणार, पॉझिटिव्ह काय, निगेटिव्ह काय, मागे काय जाईल, पुढे काय जाईल, याचा विचार ते करतात. इकडे उजेड आहे, इकडे अंधार आहे, लपवाछपवी आहे. नापास झालं चालणार नाही, पण प्रयत्न करतील त्यावेळेस कळेल आपल्याला. इकडे स्पष्ट वक्तेपणा आहे, वक्तशीरपणा आहे. तिकडे आले काय अनुभवाचे बोल आहे आणि विलंब आहे. पण हे वेगवेगळे बिंदू जे आहेत, मायक्रोफोन बिंदू महत्वाचे. आणि मग या सर्वांची तुलना केल्यानंतर शेवटच्या तर लक्षात येईल 7:30च्या काळामध्ये तो आपल्या कर्माचा हिशोब आपल्या पुढे ठेवतो. प्रारब्ध कर्म त्या जातकापुढे ठेवत असतो, सांगत असतो, त्याला निरनिराळ्या घटनांमध्ये दाखवून देत असतो. पण ते समजणे हे सुद्धा सोपं काम नाही. मग ते समजलं नाही, त्या कर्माचं फळ जे आहे
याच देही याची डोळा भोगायला पण लावतो. विघ्न आणतो, विघ्नातून मात करून नेतो. मग तसं पाहिलं तर तो विघ्न हरता आहे. विघ्न आणून जातकाला मार्गदर्शन पण करतो, त्या संकटातून बाहेर पण काढतो. ठीक आहे, त्याला भोगायला लावतो पण तो बाहेर पण काढतो. हा जो भाग आहे जातकाला योग्य मार्गावर नेण्याचं चांगलं काम. चांगलं वाईट काय याची जाणीव करून घेऊन त्याच्या मनात असलेलं शुद्धीकरण संस्कार मनावरती करून त्या मानसिक शुद्धीकरणाचं कार्य सुद्धा हे शनी महाराज करतात. मग विघ्नहर्ता पण आहे तो, विघ्न पण आणतो, त्यातून बाहेर पण काढतो. मग तो चांगला नाही का? मग त्याला चाप म्हणायचा का वरदान म्हणायचं आपण ठरवायचं. विघ्न आल्यानंतर माणूस काय करतो? ठिकाणीने काम करतो, ध्येयाने काम करतो, दीर्घ परिश्रम करतो, कारण ते विघ्न त्याला पार करायचंय. दृढ निश्चयाने काम करतो. मग ते काम करताना काहीतरी योग्य धोरण असतो. सखोल विचार चिंतन करून त्या कामाला लागतो आणि ते काम पूर्ण करतो. मग काम पूर्ण झालं कोणतंही त्याला चांगलं फळ मिळतं, स्थैर्य मिळतं. सातत्याने, धैर्याने, चांगला विचार करत, सहजतेने. कासवाला सुद्धा ते गवत दिसले होते, पण कासव थांबलं नाही, कारण त्याला ध्येय माहित होतं. आपल्याला जायचंय, वेळ लागेल, हळूहळू जाऊ. कासवाने शर्यत पार पडली. पंचेंद्रिया कंकणात निर्णाऱ्या होणाऱ्या वासना एखाद्या भज्याचं दुकान, बटाटे वडे किंवा भजे काढतायत, वास जाताना दिसतो. पण शनी महाराज म्हणतात नाही नाही, तुझ्या खिशात पैसे जरी असले ते पुढे भविष्यात उतारवयात तुला लावू शकतात. ही वासना ते कमवतात आणि पैशाची बचत करून करतात, तिथे खर्च करू देत नाही. हा अनुभव शनी महाराजांचा, म्हणजे वासनांचं शुद्धीकरण घडवून आणतात. मग तापटपणा आहे, तो तापटपणा उद्या उपयोगाचा नाही, तो संयमाने राहा. ही शिकवण पण देतात. मग शिकवण जर अंमलात आणली आणि त्या व्यक्तीमध्ये नम्रता, पूज्यभाव, सहनशीलता, त्याग, शांतपणा, शरणभाव जर त्या व्यक्तीच्या अंगात भिनत असेल, अंगात मुळत असेल, तर तो चांगला का वाईट? तर तो चांगला. आणि शेवटच्या मुद्द्याकडे येतो. लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, एपीजे अब्दुल कलाम, नरेंद्र मोदी यांचा जर 7.5चा काळ जर बघितला तर हे इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री किंवा मोदी हे तिघही पंतप्रधानपदी 7.5च्या काळात विराजमान झाले. अब्दुल कलाम राष्ट्रपती हे 7.5च्या काळात राष्ट्रपती झाले. अनिल जानवडकर 7.5च्या काळामध्ये युती स्पर्धेच्या अध्यक्षपदी कार्यकर्ता म्हणून बसले. पण या शनी महाराजांच्या कृपेने मी नेहमी म्हणत असतो, 7.5 22 वर्षांनी किंवा 30 वर्षांनी येते. ती 30 वर्षांनी येतात, जर 10 वर्षांनी आली तर आमचे काही कर्मातल्या चुका असतील, त्या चुका सुधारण्याची संधी आम्हाला लवकर लवकर मिळेल. पण त्या शनी महाराजांनी आयुष्यात 3 वेळा 7.5 दिली. एक साधारणतः आमच्या 24-25 वर्ष 30 वर्षाच्या आत असते एक 7.5. एक 7.5 मधल्या टप्प्यात असते, तेव्हा आम्ही काढून येत असतो. तेव्हा आमच्यामध्ये हिंमत असते, जोश असतो. त्याच्यामुळे आम्ही त्या शनी महाराजांकडे लक्ष देत नाही.
अगोदरच्या साडेसातीच्या काळामध्ये आम्हाला कळतच नसतं आणि जेव्हा कळायला लागतं त्यावेळेस आम्ही वृद्धावस्थेत असतो, आम्ही दुसऱ्यावर अवलंबून झालेला असतो, त्यावेळेस अनुभवजन्य ज्ञान आमच्याकडे आलेलं असतं, पण आम्हाला निर्णय घेण्यास स्वातंत्र्य नसतं कारण आम्ही अवलंबून असतो पुढच्या पिढीवरती. तर असे हे शनी महाराज आम्हाला वेळोवेळी सूचित करत असतात, सांगत असतात, पण त्यांना समजून घेण्याची क्षमता आमच्यामध्ये नसते. आणि मी म्हणेन की या शनी महाराजांचं सातत्य, मी मग सुरुवातीला उल्लेख केला, व्याख्यानमाला चालवणं सुद्धा सोपं नाही. सातत्याने एखाद्या गोष्टीचं काम करणं सोपं नाही. अनेक जण, अनेक संस्था या ज्योतिष प्रचार प्रसाराच्या कार्यामध्ये येतात. जगामध्ये जर विचार केला तर 22 प्रकारच्या संस्कृती उदयाला आल्या आणि त्या संस्कृतीमध्ये आज हिंदू संस्कृती आहे. बाकीच्या संस्कृती काही वेळाला गेल्या आणि मग हा पण भाग लक्षात घेतला पाहिजे कारण सातत्य हा शनी महाराजांचं गुण. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सुद्धा जन्मशताब्दी वर्ष या विजयादशमीपासून 12 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. 100 वर्ष संघाला झाले. अनेक संस्था आल्यात, अनेक संस्था संपत चालल्यात, काम नाही. आज भारतातल्या नव्हे जगातल्या 80 देशामध्ये संघाचं काम चालतंय. भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यात काम चालतंय. हे जे काय झालं, सातत्याने काम करणं आणि ते काम करताना निरपेक्ष भावनेने काम करणं, कुठली अपेक्षा न ठेवता काम करणं, असं जर माणूस करत गेला तर त्या व्यक्तीच्या शब्दाला सुद्धा वजन असतं. आणि अपेक्षा न ठेवता केलं तर शनी महाराज सुद्धा भरभरून देतो. साडेसातीच्या काळात मी जे काही काम केलं त्या कामावर अनेक जण पाहिलं, त्यांनी काम अनुभवलं आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार हे सुद्धा शनी महाराज देत असतात. आजकाल बाजारामध्ये मी तुला देतो, तू मला दे पुरस्कार, अशांची संख्या पण आहे. पण निरपेक्ष भावनेने दिलेले पुरस्कार जर नीट बघितले तर ते सुद्धा या कर्माने शनी महाराजांच्या कृपेने मिळाले. कारण निरपेक्ष भावनेने कार्य करण्याची, कर्म करण्याची वृत्ती, सातत्य, संयम, सहनशीलता, नम्रता या ज्या गुणांची जोपासना जो करतो त्याला शनी महाराज हे वरदान आहे. पण याच्या विरुद्ध जो वागतो, मोह, माया, ममता याच्यामध्ये जो अडकतो त्याला शनी महाराज सोडत नाही. जो मी, माझं त्याला म्हणतात, त्याला फटके दिल्याशिवाय शनी महाराज राहत नाही. आणि हाच शनी महाराजांचा चांगला गुण आहे. म्हणून म्हणतो शनी महाराज किंवा येणारी साडेसाती, शनी महाराज कधीही शाप देत नाही. ते तुम्हाला सूचित करतात, जाणीव करून देतात, सूचना देतात. पण त्याच्याप्रमाणे तुम्ही वागले नाही तर फटके देतात. पण त्यांचा सूचना समजून घेतली आणि त्या समजुतीप्रमाणे तुम्ही जर वागले तर शनी महाराजांसारखं वरदान देणारं कुठलाही ग्रह दुसरा नाही, असं माझं अनुभवजन्य मत आहे, असं मी मानतो. आणि आमच्या ऋषीमुनींनी, शास्त्रकारांनी तेच म्हटलेलं आहे. फक्त आम्ही ते समजून घ्यायला पाहिजे. पुनश्च एकदा हेमंत सर, बाकी जे आयोजक जे आहेत त्या सर्वांचं थोडं 1 मिनिटं काहीतरी 5 मिनिटं अगोदर जॉईन व्हायला पाहिजे होते. 1-2 मिनिटं जॉईन झालो, थोडं उशिरा जॉईन झालो. एका बैठकीला गेलो, तिकडून पळत आलो. मला वाटलं होत नव्हतं की 5 मिनिटं हे वेळ येईल का नाही, माझा लॅपटॉप चालू होईल का नाही. पण त्या लॅपटॉपने साथ दिली, पटकन पेटला, जॉईन होता आलं. आणि कळत न कळत एवढं 45-50 मिनिटाचं माझं बोलणं आपण सर्वांनी, सर्व श्रोत्यांनी कानाच्या मार्फत, वायुतत्व शनीच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचलंय. या शनी महाराजांच्या कृपेमुळे सर्व साध्य झालं. दळणवळणाचा कालच वायुतत्व आहे. माझं बोलणं माईकवर येणं, तुमच्या स्पीकरवर येणं, तुमच्या स्पीकरवरून तुम्हाला येणं, इकडून इकडे जी काय आहे वायफाय मिळणं, पण ते सुद्धा वायूच्या मार्फत टावर, एका टावरवरून दुसऱ्या टावरवर, हे सुद्धा शनी महाराजांचं काम आहे.
आणि या शनी महाराजांच्या कृपेमुळे तुम्ही सुद्धा मला ऐकू शकले, ते पण शांतपणे तुम्ही ऐकलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. पुनश्च एकदा ज्योतिषशास्त्राचा सेवक, विद्यार्थी असलेल्या, कार्यकर्ता अध्यक्ष असलेल्या अनिल जारवडकरांना सर्वांना प्रणाम, वंदन, धन्यवाद. कुणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी हात रेस करावा, स्वतःचं नाव सांगावं, शहराचं नाव सांगावं आणि चांदवडकर सरांना प्रश्न विचारावी डायरेक्ट. अक्षय, ज्यांनी हात रेस केला त्यांचा माईक ओपन कर. हो सर. कोणी नाहीये, सरांनी संधी दिली नाहीये, एकदम छान व्याख्यान दिलेलं आहे. अतिशय अतिशय शनीबद्दलची ज्या काही मनामधले ज्या कल्पना, ज्या काही भीती आहेत, त्या भीती तुम्ही घालवण्याचं अतिशय मोलाचं कार्य केलेलं आहे सर. आणि शनिदेव तुम्हाला अशीच प्रेरणा देव ही त्या शनी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आता 2-3 जण हात रेस करतायत, त्यांना विचारायला सांगा. नाही आहेत सर. ठीक आहे सर. पुन्हा एकदा वेळात वेळ काढून तुम्ही या व्याख्यानाला आलात आणि अतिशय शनीबद्दल जे काही गैरसमज होते ते दूर केले, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विलास सर, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, नमस्कार. मी विलास देशपांडे पुण्यावरनं बोलतो. आणि आपल्या लेक्चर बद्दल काहीच दुमत नाही, लेक्चर खूप छान झालं. पण मला असं म्हणायचं होतं की आता लेटेस्ट जे शनी शिंगणापूरला जो काही त्या ट्रस्टी लोकांनी घोटाळा केला आहे, त्याचं बरोबर शासन शनी महाराजांनी दिलं असंच आपण तुमच्या लेक्चरवरनं म्हणायचं असं मला वाटतं आहे. एकदम योग्य. तुम्ही बघा की आता जे आहे हा प्रयत्न या ट्रस्टींच्या विरोधी जाण्यासाठी आज प्रयत्न झाले का? नाही, सातत्याने प्रयत्न चालू होते. मधल्या काळात धर्मात आयुक्तांकडनं क्लीन चिट मिळवण्याचं कार्य सुद्धा या ट्रस्टनी केलं. पण आता तुम्ही जर बघितलं, शनी महाराज वक्री झाले आणि त्याच्याबरोबर मग हा जो संबंध आहे आणि गुरुचं जे मगाशी म्हटलं की धनु राशीवरती त्याची दृष्टी, गुरुचा संबंध, आणि याचा विचार केल्यानंतर की त्यांनी ते उघडकीस आणलं आणि त्यांना दंडित करण्याचं काम शनी महाराज करतील. त्यांना संधी दिली होती. 4-5 वर्षापासून या तक्रारी चालू होत्या. अगोदर मोर्चे निघाले, त्याच्यानंतर मुस्लिमांना घेतल्याचं कळल्यानंतर तिथे आपण तक्रारी दाखल केल्या. या 4 वर्षापासून आपण प्रयत्न करतोय. त्यांना सुधारायची संधी शनी महाराजांनी दिली होती. वेळोवेळी त्यांनी जागृत होऊन जर तिथे आखडता घेतला असता तर आता एवढं मोठं रॅकेट उघडकीस आलं नसतं. पण काय झालं, त्यांनी पैसे दिले, काय चॅरिटी कमिशन दिले, कोणाला दिले त्यांचा भाग त्यांनी पाहिले, त्यांनी काम होत आहे. पण शेवटी शनी महाराजांनी हे सर्व उघडकीस आणलं. शनी महाराजांकडे देर आहे लेकिन अंधेर नाही आहे. उशिरा का होईना ते देतात. पंचमात शनी असेल तर बरेच जणांचा संतती होत नाही. आणि माझा अनुभव असा आहे की उशिरा का होईना संतती देणारे शनी महाराज आहे. अर्थात त्या व्यक्तीची त्या जेव्हा मरते, शनी त्याच्याकडे जेव्हा अपेक्षा होतो तो त्यावेळेस शनी महाराज म्हणतात घे तुला. म्हणजे निरपेक्ष भावनेने मागितलं तर शनी महाराज देतात, अपेक्षा ठेवून मागितलं शनी महाराज देत नाही. म्हणून माझं म्हणणं आहे की शनी महाराज त्रास देतात असं वाटत असेल त्यांना सांगायचं, भाऊ तुम्ही द्या, तुम्ही सांगितलं, तुम्ही जसं ठेवता तसं आम्ही राहू, तसं वागू, तसं करू. शनी महाराज तुम्हाला ते देतात. हाच अनुभव अनेक ठिकाणी येतो. म्हणून आपण शनी महाराजांबरोबर कृतज्ञ राहू द्या. ही सेवा सुद्धा शनी महाराजांच्या चरणी मी अर्पण करतो. आणि खूप चांगला प्रश्न की जागृत नागरिक, डोळे उघडून ठेवून पाहणारा नागरिक, असं मी निरजींचं वर्णन या ठिकाणी करेन. सुवर्णताई, समारोप करा. धन्यवाद सर. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे सर्व म्हणता येईल आपल्याला. आणि चांदवडकर सर आज आपल्याकडे आलेले आहेत आणि आपला बहुमूल वेळ आपल्याला दिलाय त्यांनी. एक हाडाचा शिक्षक कसा असतो हे आज आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळालेलं आहे. आणि विषय देखील शनीचा होता. शनीमुळे जी न संपणारी कीर्ती, प्रसिद्धी ही नक्कीच मिळते. शनी रावाचा रंक आणि रंकाचा राव देखील करतो हे आपल्याला
अनुभव असे येतेच. आज सरांनी आपल्याला या बहुमोल विषयावर मार्गदर्शन केले तर त्याबद्दल वेळ दिला आपण आपल्या एका फोनवर आपण आलेले आहात तर त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानते. आणि आता आणखीन एक वेगळा विषय घेऊन परत तुम्ही नक्की या सर. आम्हाला तुमचं मार्गदर्शन नक्कीच अपेक्षित असेल. कोणताही विषय सांगा, फक्त त्यांची वेळ असेल तर धन्यवाद. खूप छान झालेलं आहे आपलं व्याख्यान. तर आज या- सर्व उपस्थित असणारे कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष या ग्रुपचे सर्व विद्यार्थीगण जे आहेत ते उपस्थित राहिलेले आहेत त्यांचे देखील मी आभार मानते. तर भेटूया पुढच्या गुरुवारी असाच एक वेगळा विषय घेऊन. तर आजची संपली थांबा, आहे. पुन्हा एकदा मी अनिल चांदोडकर सरांचे सतत आभार मानतो. मनपूर्वक आभार. अतिशय मार्मिकतेने दोन्ही ग्रहांचं व्याख्यान, दोन्ही ग्रहांचं कारकत्व काय असतं, शनी रवी, रवी बुध, शनी बुध याचं व्याख्यान बोर्डावर लिहून त्यांनी समजून सांगितलं. हे अतिशय मार्मिकतेने व्याख्यान झालेले. त्याबद्दल मी चांदोडकर सरांचे आभार 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 व्यक्त करतो आणि ऋण निर्देश करतो. नक्कीच सर. तर पुन्हा एकदा पुढच्या एखाद्या व्याख्यानाला असाच वेगळा विषय घेऊन तुम्ही व्याख्यान द्यावं ही तुम्हाला आग्रहाची कळकळीची विनंती करतो. सुवर्णाताई बोला आता. धन्यवाद सर. आज आपला बहुमोल वेळ दिला त्याबद्दल ग्रुप तर्फे मी आपले आभार व्यक्त करते. राजकारणातील घडामोडी देखील शनीने दाखवलेल्या आहेत. जी अशक्य गोष्ट होती ठाकरे बंधूंची ती देखील या काळात घडलेली आपण पाहायला मिळते आहे आपल्याला. आता पुढील गुरुवारी आपण भेटूयात एक वेगळा विषय आणि असेच खंदे वक्ती घेऊन. तर आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते.